बार्शी तालुक्यातील गौडगावमधील मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगाव येथे सोलापूर ग्रामीण वैराग पोलीस स्टेशनचे श्री कुंदन गावडे पोलीस निरीक्षक यांनी दिली रस्ता सुरक्षा अभियान यावर सविस्तर माहिती। प्रतिनिधी राहुल गुरव DR। असा हात समोर केला तरी चालतो। आता बोलू नका कोणी, मी सुरुवात करतो शपथ घेण्यासाठी। मी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च 2025 च्या इयत्ता 10वी व 12वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करून सामोरे जाईन। मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार गैरमार्गाचा शिरकाव होऊ देणार नाही किंवा विचारही करणार नाही। जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन। मी सातत्याने अभ्यास करेन। मंडळाने दिलेल्या आत्मविश्वासाने निर्भीडपणे तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन। जय हिंद। सरांना फोन करून भट सरांना रिक्वेस्ट केली की बाबा असा आम्हाला कार्यक्रम घ्यायचा, तरी त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज इथं बोलावून कार्यक्रम घेण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः त्यांचा धन्यवाद मानतो। आज पोलीस स्टेशन तर्फे रस्ता सुरक्षा अभियान तसेच असे बरेच काही विषय आहेत हे पोलीस स्टेशनशी निगडीत, समाजाशी निगडीत, विद्यार्थी विद्यार्थिनी महिला सुरक्षा प्रत्येक विषयाशी निगडीत असं परिपूर्ण मार्गदर्शन आमचे PI गावडे साहेब आपल्याला करतीलच, पण तरी एक ओझरतं मार्गदर्शन मी आपल्याला करू इच्छितो। आज आत्ताच आपण 2 मिनिटापूर्वी शपथ घेतली व मी कॉफी मुक्त म्हणजे कसं, जोपर्यंत तुम्ही 10वी आणि 12वी हा बेस आहे, पाया आहे, ह्या बेसमध्ये स्वतःवर आत्मविश्वास असला तुमचं आयुष्य इथूनच घडणार आहे। 10वीला चांगले मार्क पडले तर तुम्ही सायन्स साईड, कॉमर्स साईड त्या पुढच्या चॉईस आहेत तुमच्या। त्याच्यानंतर 12वीला जर चांगले पर्सेंटेज पडले, सायन्स साईडला असतील, कुणी 60% पुढे पडले, आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये बऱ्याच प्रमाणात जागा भरपूर असतील। मुलींना तर आता नवीनच सरकारनं जवळजवळ 50% आरक्षण आता लागू होणार प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे नोकरीमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये। रस्ता सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं झालं तर परवाचे 10 दिवसापूर्वी मी गोपनीय अंमलदार म्हणून पोलीस स्टेशनला काम करत असताना 10 दिवसापूर्वीच वैरागमधील एक घटना आहे। 2019 मध्ये ट्रिपल सीट जाताना एका मुलाने ऍक्सिडेंट केला, त्यावेळेस त्याचं वय होतं 17 वर्ष। आज तो नोकरीला लागलेला आहे। नोकरीला लागल्यानंतर त्याचं चारित्र्य पडताळणी माझ्याकडे आलं, पण फक्त ऍक्सिडेंट केल्यामुळं त्याच्यामध्ये मयत झाल्यामुळं आज तो नोकरीपासून लांब आहे। गाडी चालवण्याचं एक योग्य वय आहे। शासन आपल्याला कधी देतं लायसन? 18 वर्षानंतर। पण काही ग्रामीण भागातली मुलं असतील, लांबची मुलं असतील, काही अडचणी असतील, वाहन नसेल, गाडी घेऊन येतो, पण काही मुलं येतात पण स्टंट करत येतात। आई वडील आपल्याला खूप आशा असते आपल्या आई वडिलांची, आपल्या आई वडिलांचं स्वप्न डोळ्यात घेऊन जर तुम्ही इथं आले
मुली आणि मुलं मला वाटत नाही बाबा त्या चुकीच्या मार्गाला जातील. फक्त आपल्या आई वडिलांचं कष्ट आठवायचं. शिक्षण घेताना यापुढे मी 11वी 10वी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होईल. त्याच्यानंतर 11वी 12वी नंतर माझं टार्गेट एम जे आहे ते प्रत्येकाने जर आपलं एम ठरवलं, मला वाटत नाही की अशक्य अशी कोणती गोष्ट आहे. मुलींच्या बाबतीत आपले आई वडील आपल्याला निश्चित म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या मुलाला कमी पडलीत चालेल, पण मुलींना कमी पडू देत नाही. आपले आई वडील एकदम कष्ट करून आपल्याला इथपर्यंत पाठवतात. त्यांचं स्वप्न, प्रत्येक बापाचं एकच स्वप्न असते, माझी मुलगी 12वी पर्यंत चांगली शिकली पाहिजे, एखादा चांगला मुलगा मिळाला पाहिजे, तिला नोकरदार मुलगा मिळाला पाहिजे, किंवा एखाद्या आई वडिला स्वप्न असं असते माझी मुलगी आणखी पुढे चांगली शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी झाली पाहिजे. हे प्रत्येक आई वडिला स्वप्न आहे. कॉलेजचे सर्व स्टाफ, प्राध्यापक वर्ग, तसेच माझे मित्र, बाकी सर्व आपले माझे मित्रांनो, सर्वप्रथम आज आपण शपथ घेतलेली आहे. आणि शपथ घेत असताना मला वाटते बऱ्याच जणांचे हात खांद्यावर एकमेकाचे होते. असं समजू नका की माझा हात दुसऱ्याच्या खांद्यावर होता म्हणून मी शपथ काय घेतली नाही. त्याच्यामुळं आपल्या अंतर्मनाला माहिती आहे आपण शपथ घेतलेली आहे. आणि जी शपथ घेतलेली त्याचं तंतोतंत पालन होईल हे आत्ताच नाही आहे, ती आयुष्यभरासाठी शपथ असेल. कारण आयुष्यभरात ज्या वेळेस आपण कुठल्याही परीक्षेला सामोरे जाईल त्यावेळेस ती पारदर्शकपणे स्वतःला विश्वासात घेऊन हे परीक्षा सामोरे जायचे. आता आपण 10वी 12वीची परीक्षा देत आहोत, त्यामध्ये 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी आहेत, परंतु संख्या तुलनेने खूप कमी वाटते सर. सायन्स आमचे 11वीचे. अच्छा, ते जाग्यावर आम्ही थोडेसे थांबवले. बरं बरं बरं, असो. त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा, मी काय सांगितलं ते. असं नका की स्वतःजवळ ठेवू नका. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आहे ना. जे काय मिळेल आपल्याला आजच्या ह्या आमच्या माझ्या मित्र कोलते सर आणि आपण जे काय थोडंफार बहुत मार्गदर्शन करणार ते आपल्या सर्वांना वाटप करावं. कारण हे आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरेल असं असतं. सगळ्यात महत्त्वाचं तुमची 10वी आणि 12वीची एक्झाम आहे. त्या 10वी 12वीची एक्झामसाठी आमच्या वैराग पोलीस स्टेशनकडून, सोलापूर पोलीस दलाकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आपण ही 10वी 12वीची परीक्षा निर्भयपणे पूर्ण चांगल्या खेळीच्या वातावरणात कॉपी मुक्त अशा ह्याच्यात पार पडली पाहिजे. स्वतःला फसवतो आपण, कॉपी जर करत गेलो तर आपण ठीक आहे पास होईल, मार्क घ्याल वगैरे, परंतु ते तेवढ्या पुरतं समाधान मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल एखादा सब्जेक्ट आहे केमिस्ट्री किंवा कुठला इंग्लिश वगैरे, ज्यात तुम्हाला 40 मिळणार आहे त्याच्याऐवजी तुम्हाला 60-70 मिळतील, परंतु ते वरचे 20 ते 30 मार्क आपण कसे घेतलेले आहेत हे आपल्या स्वतःला एक माहीत असतं. तुम्ही जगाला सगळ्यांना फसू शकता, पण 2 व्यक्तीला फसू शकत नाही. कोणाला? आपण एक देवाला एक मानतो आणि स्वतःला एक मानतो. त्या 2 व्यक्तींना अजिबात आपण फसू शकत नाही. त्याच्यामुळं जे काय आहे एक्झाममध्ये पास होईल फेल होईल हा एक नंतरचा पार्ट आहे, परंतु प्रामाणिकपणे जो काही प्रयत्न करतो आणि जे काही यश मिळेल नाही ते स्वतःचं यश 100% असणार आहे. नाही की त्याच्यात तुम्हाला कोणीतरी मदत केली आहे, कोणाची तरी मदत घेऊन तुम्ही केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीत अजिबात पडू नका. अजून भरपूर वेळ आहे, अजून 1 ते 1.5 महिना आहे, आय थिंक 1 महिना आहे. त्याच्यामुळे याला कदाचित ह्यामधले काही असतील बहादर असतात जे आपण ह्या एक्झामचा ऑप्शनला ठेवूया, ते आपण तयार करूया ड्राफ्टिंग वगैरे, आणि ते थोडंसं आडबाजूला ठेवून त्यातून पास करून बाकी मराठी इंग्लिश वगैरे काय मराठी हिंदी आपले अभ्यास करू. असं काही नियोजन ज्याचं असेल ते आत्ताच त्याच्यापासून लांब राहा. कारण सांगतो, कारण महाराष्ट्र शासनाचे नवीन नियमावलीप्रमाणे खूप स्ट्रिक्ट करणार आहे. रिस्ट्रिक्शन वगैरे आपण करतो महाराष्ट्र. जर काही नियमावलीमध्ये नवीन एखादा अडकला तर त्याचं आयुष्य स्पॉईल होऊ शकतं. त्याच्यामुळे ह्या भानगडीत कोणी पडायचा विचार करू नका. आतापासूनच अजून 1 ते 1.5 महिना आहे, खूप टायमिंग आहे. त्यात अखंडपणे अविरतपणे चांगला अभ्यास केल्यावरती 100% यश तुम्हाला मिळणार आहे. यापूर्वी सुद्धा आपल्या स्कूलमधले कॉलेजमधले चांगले विद्यार्थी घडून गेलेत आणि शाळेचा स्कूलचा नावलौकिक केलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करणार आहात का ते मात्र शंका नाही आहे. त्याच्यामुळं तुमची एक्झाम वगैरे खूप चांगल्या पद्धतीने पार पडेल. आणि आम्हाला पुन्हा एकदा सर आम्हाला आपण बोलवाल की बार्शी तालुक्यामधून आमचे 10वी 12वी मधले हे विद्यार्थी टॉपमध्ये आलेले, त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यासाठी तुम्ही या. वैयक्तिक आम्ही सुद्धा आपल्यासाठी सत्कार करण्यासाठी इथे येऊ. आमच्याकडनं काय मेडल असेल ते आम्ही तुम्हाला देऊ. हे आपल्याला एक चॅलेंज असणार आहे सर. यापूर्वी आपल्याकडनं निघले त्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा मला अपेक्षा आहे की ह्यामधले जे बसलेले आहेत त्यापैकी
एक 2-4 तरी विद्यार्थी चांगल्या मार्काने पात्र ठरतील आणि आम्ही त्यांचा सत्कार करू. हे झालं एक एक्झामबद्दल. खूप काही बोधदर्शन घेऊ नका. खेळमेळाचे वातावरण आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं. वन वे नसणार आहे. मी काय पुढे प्रश्न विचारणार आहे तुम्हाला, त्याचं उत्तर सुद्धा तुमच्याकडून मला अपेक्षित असणार आहे. तत्पूर्वी सरांनी एक थोडंसं माझ्या करिअरबद्दल थोडंसं मार्गदर्शन करण्याबाबत विनंती केली. सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्याला सांगायचं आहे, मी पण आपल्याप्रमाणेच एक ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे. जिल्हा परिषद पहिला हायस्कूल, त्यानंतर माध्यमिक हायस्कूलला बारामतीत. माझं थोडक्यात ॲड्रेस सांगतो. मुक्काम पोस्ट मळद, तालुका बारामती, जिल्हा पुणे या येथील मी रहिवासी आहे. प्राथमिक शिक्षण असेच जिल्हा परिषदमधून सुरुवात झाली. त्यानंतर माध्यमिक शाळेला मी बारामतीत गेलो आणि पुन्हा 11वी-12वीला फलटण, आपल्याला माहिती आहे फलटण, तिथेही महालोजी हायस्कूल होतं. त्याच्यामुळे मी सरांना विचारलं क्रॉप प्रोडक्शन वगैरे हे विषय. तर त्याही ठिकाणी मला शेतकी शाळेला मी ॲडमिशन घेतलं होतं. 11वी-12वीला मला क्रॉप प्रोडक्शन होतं आणि त्यानंतर 12वी नंतर मी BSc ॲग्री केलं. BSc ॲग्रीला कोकण कृषी विद्यापीठात माझा नंबर लागला. जसं हे आता 20% 12%चा फायदा होतो, त्याच पद्धतीने मला पण त्याचा थोडासा फायदा झाला आणि मला BSc ॲग्रीला कोकण कृषी विद्यापीठ ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. आणि साधारण 2001 ते 2005 या दरम्यान माझं BSc ॲग्री पूर्ण झालं. आणि नंतर साधारण 1 वर्ष मी प्रायव्हेट जॉब केला, परंतु प्रायव्हेट जॉबमध्ये काय मन रमत नव्हतं. मग पुन्हा ध्यास लागला सरकारी जॉबचा. माझा मावस भाऊ यापूर्वी या खात्यात होता, तो आहे ऑलरेडी, तो PSI झाला होता. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघून पुन्हा पोलीस खात्यात येण्याची जिद्द निर्माण झाली आणि पुन्हा मी राहुरी कृषी विद्यापीठात अभ्यासाला गेलो. राहुरी कृषी विद्यापीठ म्हणजे एक अधिकारी घडवण्याचं सेंटर. आज संख्या कमी झाली असावी, परंतु जर सरांना सांगतो 100 अधिकारी जर साधारण ह्या 2001 आणि 2010-15च्या दरम्यान 2010च्या दरम्यान 100 अधिकारी प्रशासनात येत होते, त्यातले 80 अधिकारी राहुरी कृषी विद्यापीठातून बाहेर पडत होते. पण आता हे काय तुम्ही म्हणताल, हे काय मशीन वगैरे होती की काय वगैरे? तिथलं मशीन वगैरे अजिबात काही नाही. एक वातावरण, अभ्यास करण्याचं एक वातावरण जे म्हणतो ना आपण, त्या कृषी विद्यापीठात आहे. म्हणजे दगड जरी तिथं फेकला जाऊन, दगड म्हणजे जो कोणी अभ्यास करणार न करणार, तो जरी त्या वातावरणात गेल्यावरती बाकीच्या विद्यार्थ्यांकडे बघून तो सुद्धा त्या MPSCच्या मागे ध्येयवेळेप्रमाणे लागतो आणि MPSC परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. असं ते राहुरी कृषी विद्यापीठाचं वातावरण. या वातावरणात मला जायची संधी मिळाली. तिथे जात असताना खूप अनंत अडचणी आल्या, कारण मी मुळात कोकण कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी. त्याच्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठातले विद्यार्थी तेथे सहसा इतर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना परमिशन देत नाही. त्याच्यामुळे ती एक अडचण होती आम्हाला. पण तरीसुद्धा आम्हाला तिथं जायचं होतं, अभ्यास करायचा होता. आम्ही पॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी एक माझा मित्र होता, त्या रूमवर वास्तव्य केलं. एका रूमवर मित्रांनो 7-7, 8-8 विद्यार्थी, एका रूमवर 7 ते 8 विद्यार्थी झोपण्यासाठी असायचे. साधारण ही रूम ह्याच्यापेक्षा खूप छोटी रूम, पण फक्त तिथं 4 ते 5 तास झोपण्यासाठीच आम्ही तिथं वास्तव्य करायचो. इतर पूर्ण वेळ जो आहे तो जो गार्डन एरिया होता तिथं अभ्यासासाठी. कारण मुळात जे बाहेरचे जे लोक आहेत त्यांना इनसाईडमध्ये परवानगी नव्हती, त्यामुळे आमचा गार्डन वगैरे आहे त्या एरियातच अभ्यास. त्या दरम्यान कुठलाही एकही लेक्चर किंवा कुठल्याही क्लासेस आम्ही जॉईन केलेले नव्हते. त्याच्यामुळे आपल्या मनातला हा न्यूनगंड कमी करायचा की मी ग्रामीण भागातला आहे, मला MPSC किंवा मोठी कुठली एक्झाम ट्रॅक होऊ शकते का? 100% तो टॅकल करू शकतो. फक्त काय पाहिजे, त्याला जिद्द पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे, प्रामाणिकपणे प्रयत्न पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण ठेवलं तर 100% यश हे मिळतं म्हणजे मिळतं. कारण जर आपण नुसतं इतरांना दाखवायसाठी मी प्रयत्न करतोय, माझ्या आईबाबांना दाखवण्यासाठी मी प्रयत्न करतोय, तर 100% तो फसवण्याचं काम करतो आहे. जगाला दाखवायचं काय गरज नाहीये की मी पोलीस भरती करतोय, मी MPSC तयारी करतोय वगैरे. हे फक्त दिसण्यापुरतं खूप चांगलं वाटतं. त्यावेळेस तुम्हाला ते तुमचं नातेवाईक खूप कौतुक करतील. तुमचा मुलगा हा करतोय, खूप कौतुक करतील, यास गुड 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 म्हणून. परंतु ते तेवढ्यापुरतं क्षणिक कौतुक असणार आहे. जर तुम्हाला आयुष्यभरासाठी त्यातून चांगली शिदोरी पकडायची असेल तर त्यावेळेस प्रामाणिकपणे स्वतःला धोका न देता जे काही असेल ते प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे मी ग्रामीण भागातला सायकलवर चालत उंदड्या मारणार असं सगळं आपल्यासारखं सगळं अनुभव करून इथपर्यंत आलेलो आहे. त्यानंतर PSI साधारण माझं जॉईनिंग 2009चं MPSC थ्रू डायरेक्ट सिलेक्शन झालं PSI म्हणून.
त्यानंतर PSI नंतर 2013-14ला माझं API प्रमोशन झालं. API नंतर 2021ला मी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून या पदोन्नतीवरती गडचुली या ठिकाणी 3 वर्ष काम करून नुकतंच जुलै 2024ला मी आपल्या सोलापूर ग्रामीणमध्ये आलो आणि साधारण 3 तारखेला 3 जानेवारीला मी वैराग पोलीस स्टेशनचा ॲज अ इन्चार्ज म्हणून इथं काम करतो आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत मी इथं असणार आहे तोपर्यंत वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीतले जेवढे काही स्कूल कॉलेजेस असणार आहेत त्या ठिकाणी मी वारंवार नियमित भेट देणार असणार आहे आणि तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट सुद्धा प्राध्यापक यांच्याकडून तुमच्या पालकांकडून जाणून घेणार आहे. हे झालं थोडंसं हकीकत माझ्याबद्दलची. आणि यासाठी तुम्हाला कधी कुठल्याही मार्गदर्शनाची गरज असेल त्यासाठी मी माझा मोबाईल नंबर आपल्याला शेअर करतोय. 5 times 8 01 777. खूप सोपा नंबर आहे. 5 वेळा 8 01 777. हा नंबर सेव्ह करा. ज्याला कोणाला चांगल्या गोष्टीसाठी आवश्यकता असेल त्यांनी मला बिनधास्त फोन करायचा. फोन नंबर बरोबर आहे, खात्री करायचं काम करू नका लगेच. आता मोबाईल असेल की लगेच तुम्ही चेक करता आहे का नंबर वगैरे, तसं काय करायची गरज नाही. मला वाटतं चेक करत होते वगैरे. नंबर घ्या, वाटलं लिहून ठेवा, नोट डाऊन करा. 5 वेळा 8 01 777. ठीक आहे, सोपा नंबर आहे. सर्व सहकारी आपण प्रशालेच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान केला. बाळांनो, मी तुम्हाला एक जरा प्रश्न विचारतो की हा कार्यक्रम कसा वाटला? आता भडसर म्हणाले पोलीस म्हटलं की लगेच थोडासा वेगळा भाव निर्माण होतो, तसं काही वाटलं का? मग कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर तसंच राहील का जसं की आता वाटतं फ्रेंडली? हे फार जाणण्याची गरज आहे. म्हणून त्यांना मी सांगितलं की इथं मी आपल्याला विनंती करतोय, बाहेर विनंती करणार नाही. साहेब आले तेव्हा मी खाली ऑफिसमध्ये होतो आणि नंतर इकडं कार्यक्रम सुरू झाला आलो. तेवढ्यात मला 3 जणांनी विचारले येताना की गाडी आली काय झालं. त्यावरून अंदाजा घ्या पोलीस स्टेशनचा आपला शाळेचा काय संबंध आहे का? लागतो का? लागतो, थोडाफार लागतो, ठीक आहे. परंतु समाज जो घडणार आहे तो कोणाचा घडणार आहे? पुढे जाऊन तुमचा घडणार आहे. साहेबाला काही काम नाही म्हणून आलेत का? 10 फोन तर आले आता 10 मिनिटात, बरोबर आहे. मग किती साहेबांची तळमळ इथून दिसून आली. आतापर्यंत झालीच की बरेच जण आले गेले. आपल्याकडे कधी असा कार्यक्रम झाला का? नाही होत बाळांनो, असा होत नाही. त्यांच्या मनातली ती अतिशय सद्भावना आहे की तुम्हाला जागृत करण्याचं. आपण शिक्षण घेतो, शिक्षण म्हणजेच काय? व्याख्या गांधीजींनी सांगितली बघा एक, ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ ए प्युपिल इज नोन ॲन एज्युकेशन. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास. आपण शिकतो, सगळे धडे शिकतो, ग्रामर शिकतो, गणित शिकतो, परंतु ह्या शिक्षणाबरोबर समाजात जगायचं कसं हे शिकवणारं खरं शिक्षण. आणि त्यातला बराचसा भाग आज साहेबांनी कव्हर केला. सर जवळपास 12:15ला आमची शाळा सुटते आणि त्यानंतर 5 मिनिटात आमची मुलं जेवायला बसतात. आता जवळपास तास झाला तरी हे पिनड्रॉप सायलेन्समध्ये आहेत. सगळं क्रेडिट सर तुम्हाला जातं. अतिशय प्रभावीशाली तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे. सगळं क्रेडिट ह्यांना दिलं पाहिजे, हिंदी एवढं शांतपणे ऐकून घेतलं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आभार मी त्यांचे मानतो. विद्यार्थ्यांना आज खरोखरच आम्हाला सुद्धा ऐकायला खूप छान वाटलं. अगदी सगळ्याच क्षेत्रातली माहिती साहेबांनी या ठिकाणी दिली. त्यांचं वैयक्तिक जीवनातलं त्यांनी अगदी प्रेरणादायी जीवन त्यांचं वाटलं. कशा पद्धतीने त्यांनी BS ॲग्री केली, त्यानंतर कष्टाने त्यांनी कशी पोस्ट मिळवली, हे तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हेच आपल्याला शिकायचं आहे. आज या ठिकाणी उपस्थित कुंदन गावडे साहेब, आलाट साहेब, बोलते साहेब, चौरे साहेब आणि कल्याणी साहेब या सर्वांचं मी प्रशालेच्या वतीनं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि व्यापारातून सुद्धा साहेबांनी आपल्याला खुले नंबर दिलेले आहेत, त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या अंतर्मनातून आहे की हे विद्यार्थ्यांना आपली मदत झाली पाहिजे, तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव तुम्ही ठेवून जी शपथ आपण घेतली की जी अतिशय गरजेची आहे. त्यांनी सांगितलं मगाशी राहुरी विद्यापीठामध्ये 100 पैकी 80 विद्यार्थी त्या विद्यापीठातून तयार झाले की जे अतिशय चांगल्या पोस्टवरती निवडून आले. ह्याचं सगळ्यात मूळ जे आहे ते इथं आहे. आता मार्क कमी पडली तर त्याचा काहीही तुम्ही अवमान मानण्याची गरज नाही. तुमच्या आईवडिलांना आत्ताच तुम्ही सांगा
की त्यांना बोला की मार्क थोडे कमी आले तरी चालतील का, परंतु मी सगळे मार्क मनाने घेईन. एका क्षणात उत्तर येईल तुमच्या पालकांचं की बाळा आम्हाला असंच पाहिजे, आणि तेच खरं टिकतं शेवटपर्यंत. म्हणून तुम्ही शपथ घेतली त्याप्रमाणे करा, अजिबात कॉप्या करू नका, आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगदी निर्व्यसनी आयुष्य जपा. हेच खरं या अर्थाने आपण त्यांचे आभार व्यक्त केले असं होईल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.